नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना आता जे आहे ते नवीन पद्धतीने सेफ्टी किट भेटत आहे। परंतु अशामध्येच बांधकाम कामगारांना जे आहे ते सेफ्टी किटमध्ये कोणकोणत्या वस्तू भेटतात आणि सेफ्टी किटचा अर्ज कसा करायचा, सेफ्टी किट तुम्हाला किती दिवसात भेटते आणि सेफ्टी किटचा लाभ घेत तुम्हाला कोणकोणती काळजी करायची आणि कोणकोणता फॉर्म भरायचा आहे, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर ही सेफ्टी किट भेटणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला कोणकोणत्या वस्तू भेटतात ते तुम्हाला अगोदर सांगतो आणि नंतर ह्याचा अर्ज कसा करायचा हे पण सांगतो। संपूर्ण व्हिडिओ पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की बांधकाम कामगाराचे नवनवीन योजनांविषयी माहिती, नवनवीन अपडेटची माहिती, तुम्हाला बांधकाम कामगाराची संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या ह्या चॅनलवरती भेटत असते। तुम्ही संपूर्ण चॅनलमध्ये पाहू शकता, भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि भरपूर बांधकाम कामगाराचे प्रश्न पण सोडवलेले आहेत। त्यामुळे बांधकाम कामगारांनी जे आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे आहे। सबस्क्राइब केल्यानंतर बांधकाम कामगाराचे नवनवीन अपडेट, म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्तीचा लाभ असेल, वाटपाचा लाभ असेल, घरकुल योजनेचा लाभ असेल, बांधकाम कामगारांना ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटत असते। आणि काय प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, त्याचा रिप्लाय पण तुम्हाला ताबडतोब भेटेल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये टाकून देईल, त्याचं संपूर्ण तुम्हाला प्रश्नाचे उत्तर भेटून जातील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर या ठिकाणी पात्र बांधकाम कामगारांना या ठिकाणी पाहू शकतात, तुम्हाला पात्र बांधकाम कामगारांना पुराव्याच्या सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किटमध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू भेटतात तुम्हाला पहिल्यांदा सांगतो। तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा जे आहे तुम्हाला एक नंबर जे आहे ते सुरक्षा हार्नेस बेल्ट भेटतो, त्यानंतर सुरक्षा बूट, आणि या ठिकाणी पहा सुरक्षा बूट पण तुम्हाला पहिल्यापासून भेटत होता आणि ह्यामध्ये पण भेटत आहे। त्यानंतर कानासाठी जे आहे ते सुरक्षा जे आहे ते प्लग म्हणजे एअर प्लग भेटतात, त्यानंतर मास्क मुखपट्टी म्हणतात त्याला, त्यानंतर जे आहे ते रिफ्लेक्टिव्ह जॅकेट म्हणजे त्या ठिकाणी पाहिजे रिफ्लेक्टिव्ह जॅकेट असतं ते एक कामगारांना असतं बघा, ते भेटणार आहे त्यामध्ये। त्यानंतर तुम्हाला हेल्मेट भेटणार आहे, त्यानंतर जे आहे ते सेफ्टी ग्लोव्ज म्हणजे हातमोजे जे म्हणतात ते भेटणार आहे। त्यानंतर पहा सुरक्षा गॉगल्स म्हणजे जे आहे तुम्हाला चष्मा आपण म्हणतो मराठीमध्ये, ते सुरक्षा गॉगल जे आहे ते तुम्हाला ह्यामध्ये सेफ्टी किटमध्ये भेटणार आहे। त्यानंतर मच्छरदाणी, त्यानंतर पहा पाण्याची टाकी, त्यानंतर पहा तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी एक पाण्याची बॉटल पण भेटणार आहे आणि जे आहे ते स्टीलचा जेवणाचा डबा ह्यामध्ये भेटणार आहे। तसेच तुम्हाला एक बॅटरी सौर म्हणजेच आपलं जे आहे ते टॉर्च भेटणार आहे आणि तुम्हाला एक परोशाची बॅग भेटणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते ह्या एकूण जे आहे ते 13 वस्तू या ठिकाणी भेटणार आहेत ह्या नवीन सेफ्टी किटमध्ये। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, तुम्हाला ह्याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे। 2025मध्ये हा व्हिडिओ बनवत आहे आणि शासन निर्णय आलेला आहे आणि ह्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे। तर ह्या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासाठी ही जे आहे ते नोंदित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे। तर ह्या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे, कोणत्या बांधकाम कामगारांना सेफ्टी किट भेटणार आहे, केव्हा भेटणार आहे, त्यांनी अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण ए टू झेड जी आहे ती माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते डायरेक्टली जे आहे ते शासन निर्णय पाहूयात। ते यामध्ये शासन निर्णयामध्ये काय दिलं आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच सेफ्टी किट पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे आणि जे कामगार आहेत मंडळातील त्यांना या ठिकाणी त्यांच्या योजनेसाठी अटी काय आहेत आणि शर्ती काय आहेत या ठिकाणी हे बघूयात। तर या ठिकाणी पहा, मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्रधारकांना कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकारित प्रभारी कामगार, उपायुक्त सहाय्यक कामगार, आयुक्त सरकारी कामगार, अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरवून दिल्यानंतर त्यांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवण्यात येणार आहे। तसेच या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते अर्ज कसा करायचा हे पण सांगणार आहे। परंतु जे कामगार आहेत त्या कामगारांना जे आहे ते सेफ्टी किट पहा तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागणार आहे अगोदर। अपॉइंटमेंट कशी घ्यायची ह्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवला आहे, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटला पाहायला भेटेल। तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्याच्या येणाऱ्या सुधारित सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किटमधील वस्तूचे दर, पुरवठा, वाहतूक, वितरण व सर्व कारांसह निश्चित करण्यात यावे। तर या ठिकाणी पहा काही महत्त्वाचे विषय या ठिकाणी दिलेले आहेत। तर कामगारांना जे आहे ते लवकरात लवकर ह्या वस्तू कशा भेटणार आहेत संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर पहिल्यांदा जे आहे ते बांधकाम कामगारांना काय करायचं आहे, त्यांनी अपॉइंटमेंट घ्यायची आहे। अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्याची तुम्हाला लिंक दिलेली आहे खाली। या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा थोडक्यात अपॉइंटमेंट कशा प्रकारे घ्यायची हे पण तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी पहा, मी जे आहे त्या ठिकाणी
वेबसाईटवर आलेलो आहे। ह्या वेबसाईटची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर या ठिकाणी पहा, गृहोपयोगी वस्तू संच मागणी अर्ज, ह्यासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात। सेफ्टी किटसाठी आणखीन वेबसाईट आहेत, तुम्हाला कोणती वेबसाईट पाहिजे तुम्हाला ती वेबसाईट भेटून जाईल, कमेंट करा नक्कीच। तर या ठिकाणी पहा, तुम्ही जर यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला येथे क्लिक करा दिलेलं आहे। जर अगोदर तुम्ही अपॉइंटमेंट घेतली असेल तर, जर तुम्हाला नवीन अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी BOC कामगार नोंदणी क्रमांक म्हणजेच BOC रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा। आपला नोंदणी क्रमांक जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। तर या ठिकाणी पहा, नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे। आता सेंड OTP क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते एक OTP येईल, OTP टाकायचा आहे। तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारचं जे आहे ते एक प्रिंट येणार आहे, तुम्ही पाहू शकता ही प्रिंट येणार आहे। आणि ह्या प्रिंटवर तुम्हाला जे आहे ते तुमची संपूर्ण माहिती भेटणार आहे। तुम्हाला या ठिकाणी एक तारीख निवडायला लागणार आहे आणि तारीख कोणती निवडायची, तुम्हाला ज्याही वेळेस तुम्हाला टाईम आहे म्हणजे त्या आपल्या जवळच्या कॅम्पला जायला, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कॅम्पला जाण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे त्या दिवशीची तारीख निवडायची आहे। आणि तारीख निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तो कॅम्प निवडायचा आहे, कोणत्या आपल्या जवळचा जोही कॅम्प या ठिकाणी दाखवले जातील ते कॅम्प निवडायचा आहे। आता हे कॅम्प निवडल्यानंतर आपल्याला जे आहे ते तारीख आणि कॅम्प निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही अशा प्रकारे अपॉइंटमेंट लेटर येणार आहे। आता ह्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे। तुम्ही कोणती तारीख निवडली आणि कोणता कॅम्प निवडलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी त्या तारखेला त्या जो तुम्ही कॅम्प निवडलेला आहे त्या कॅम्पच्या ठिकाणी त्या तारखेला जायचं आहे। आणि त्या ठिकाणी जे आहे ते गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी तुमचं बायोमेट्रिक म्हणजेच अंगठेचा ठसे त्या ठिकाणी घेतले जातील। आणि तुम्हाला जे आहे ते काही वेळानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सोबत काय काय न्यायचं आहे, तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि तुमची नोंदणीची पावती सोबत घ्यायची आहे। आणि आपलं जे आहे ते अपॉइंटमेंट लेटर हे सोबत घेऊन जायचं आहे। ते सर्व तुम्ही सोबत घेऊन गेल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी तुमचे बायोमेट्रिक ठसे घेऊन तुमचा त्या ठिकाणी फोटो काढला जाईल। आणि तुम्हाला सेफ्टी किट असेल किंवा गृहोपयोगी वस्तू संच असतील हे तुमचा लाभ आहे, तुम्हाला त्याचं त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। तुमचे म्हणजे भांडे असतील, गृहोपयोगी संच असेल किंवा सेफ्टी किट असेल हे तुमच्या जे आहे ते स्वाधीन केलं जाईल। त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, महत्त्वाची काळजी म्हणजे तुमची कागदपत्र सोबत ठेवा आणि तुम्ही कोणत्या तारखेला निवडलेले आहे त्याच तारखेला कोणता कॅम्प निवडलेला आहे त्याच कॅम्पला त्या ठिकाणी जायचं आहे। आणि तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर भरपूर कामगार असतील, तुम्हाला टाईम लागेल एखाद्या वेळेस, तर या ठिकाणी तुमची संपूर्ण पाण्याची बॉटल असेल किंवा तुमची जी काही वस्तू लागणार आहे ती सोबत ठेवायची आहे। पाण्याची बॉटल गर्दी जर असेल त्या ठिकाणी पाण्याची बॉटल पण सोबत ठेवा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगार नोंदणी पावती, आधार कार्ड, रेशन कार्ड हे कागदपत्र तुम्ही सोबत ठेवायला पाहिजेत, कारण की त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कुठली अडचण येऊ नये त्यासाठी हे कागदपत्र सोबत ठेवा। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी गृहोपयोगी संच असेल, सेफ्टी किट असेल, तुमचा जेही असेल त्याचा लाभ त्या ठिकाणी दिला जाणार आहे। त्या ठिकाणी पहा, अशा प्रकारे तुम्हाला गृहोपयोगी संच किंवा सेफ्टी किट, आता सेफ्टी किट सर्वात महत्त्वाचं सेफ्टी किटमध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू भेटतात ह्याबद्दल तुम्हाला शासन निर्णय पण दाखवलेला आहे। आणि त्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला काय माहिती दिली ते पण सांगितलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर कशा प्रकारे काढायचं हे पण सांगितलेलं आहे। बांधकाम कामगाराची नवनवीन माहिती, नवनवीन योजनाविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।